60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्याला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. मामासाठी मला असं म्हणावं लागतं, तुझ्यासारखा मामा असणं म्हणजे हिरा मिळण्यासारखं कठीण आहे. तुझ्यासारखा मामा असणं म्हणजे हिरा मिळण्यासारखं कठीण आहे. तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक दिवस हे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक दिवस हे परमेश्वराचे आशीर्वाद आहे. खरं तर मामा, ज्याला संस्कृतमध्ये मातुल असे आपण म्हणतो, मातुल घराणं हे नेहमीच भाच्यांसाठी अतिशय लाडकं आणि प्रिय असतं. माझा, पुष्करचा आणि अंकिताचा म्हणजे आमचा हा मामा. मामा म्हणजे आमच्या घराण्यातील हास्याचं कारंजण. आईच्या मायेचा दुसरा किनारा म्हणजे हा मामा. अगदी हक्काने आम्ही एकमेकांशी भांडणारो, एकमेकांपाशी मन मोकळं करणारो, एकमेकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते हक्काने आम्ही मामा बरोबर शेअर करायचो. कारण मामा आणि मावशी हे आम्हाला कधी मामा मावशी वाटलेच नाहीये. हे आम्हाला आमच्या मोठ्या बहीण भावाप्रमाणे वाटले आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट ही मामा मावशींबरोबर शेअर करायचो. आणि म्हणून मामा म्हणजे असं एक हक्काचे ठिकाण की अगदी तुला काय पाहिजे ते मला सांग, रात्रीतनं एक फोन कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आईला समजवणारा, आम्हाला सपोर्ट करणारा, मुलात मूल होऊन आमच्याशी खेळणारा असा हा आमचा मामा आज 60व्या वर्षामध्ये पदार्पण, काय म्हणायचं की 60वा वाढदिवस आज या मामाचा आहे. कधी कधी मामा 60 बुद्धी नाठी सुद्धा होती बर का, थोडं सावध राहा. आणि म्हणून या मामाबद्दल अजून एक मला असं म्हणावंसं वाटतं, मामा भाच्यासाठी मित्रांपेक्षा कम नसतात. मामा ही लोक भाच्यांसाठी मित्रांसाठी कम नसतात. ज्यांचे मामा चांगले असतात त्यांच्या आयुष्यात कोणताही गम नसतो. त्यांच्या आयुष्यात कोणताही गम नसतो. म्हणजेच मामा चांगला असणं की त्याचं आयुष्य कडेला नेणं, चांगलं नेणं असं त्याचा अर्थ व्यतीत होतो. आणि आणखी एक म्हणते मी मामासाठी, मामा शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा, प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतो आईसारखा. सर्वांनाच मिळो मामा तुझ्यासारखा, सर्वांनाच मिळो मामा तुझ्यासारखा. या मामाची संसार वेल ही बहरत चाललेली आहे. मामी त्याला सपोर्ट, जसं म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते.